म्हणजेच मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल उदासीन आहेत. माझ्यावरती आरोप करताना त्यांनी शेतकऱ्यांबाबत आपण काय करतो आहोत, एका रुपयात विमा योजना त्यांनी जी आणली त्याचा परिणाम असा झाला की साधारणतः सरासरी 80 ते 90 लाख शेतकरी विमा घ्यायचे, तो आकडा यावेळेला 2.25 कोटीच्या घरात गेला. म्हणजे 8,000 कोटी जो शेतकऱ्याचा हिस्सा होता तो राज्य सरकारने भरला. हा पैसा जनतेचा पैसा आहे. तर त्या पैशाचं पुढे काय झालं का हा सुद्धा त्यांच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात गेला, त्याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. कारण 72 तास म्हणजे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत नुकसान झाल्याचं कळवा, ही जी काही विमा कंपन्यांची अट आहे त्या 72 तास आणि त्याच्यानंतर सुद्धा विमा कंपन्यांचे फोन बंद आहे, दारं खिडक्या सगळं बंद आहे, कोणी कोणाला विचारायला तयार नाही. मग हे 8,000 कोटी जर का गेले असतील तर ते कोणाच्या बोडक्यावरती? स्वच्छता जी आहे ना ती त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांपासून करावी. ज्या आरोप केलेले डागी सहकारी त्यांचे आहेत त्यांची पहिली स्वच्छता करावी, हिंमत असावी असेल तर. कारण बीच क्लीन करण्यासाठी वगैरे समुद्रकिनारे क्लीन करण्यासाठी मुंबई महापालिका समर्थ आहे. आम्ही गेली 25 वर्ष महापालिका बघत आलेलो आहोत, या पुढे सुद्धा बघणार आहोत. स्वतः जर मुख्यमंत्र्यांना समुद्र सफाई करण्याची वेळ आली असेल तर ते प्रशासन करायला, मला वाटतं प्रत्येकाने विषय मांडलेले आहेत, त्याच्यावरती पुन्हा बोलण्यात काही अर्थ नाही आहे. पण आज आणखीन एक गोष्ट जी सकाळी मी विमानतळावरती उतरल्या मला आपल्यापैकी काही जण विचारलं, ते 370 कलम काश्मीरमधलं हटवलं गेलं 4-5 वर्षापूर्वी. तो निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला, त्याच्याबद्दल मला खरंच आनंद आहे आणि मी सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देतो आहे. कारण 370 कलम हटवण्यासाठी शिवसेनेचाही आग्रह होता, त्यावेळेला शिवसेनेने सुद्धा समर्थन केलेलं होतं. आता आशा एकच आहे की सुप्रीम कोर्टाने मला असं वाटतं की आणखीन एक आदेश दिला आहे की पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत तिथे काश्मीरमध्ये सार्वत्रिक निवडणुका घ्या. आता या निवडणुका मोकळ्या वातावरणात तिकडे होतील. आणि विशेष म्हणजे सध्या मी मध्ये ऐकलं की स्वतः पंतप्रधान गॅरंटी घेतात की मोदी गॅरंटी आहे. तर मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की जे काश्मीरी पंडित आतंकवाद्यांच्या दहशतीमुळे स्वतःची घरं दारं मालमत्ता सोडून त्यांना देशाटन करावं लागलं, स्वतःच्याच देशामध्ये निर्वासित होण्याची वेळ आली होती, त्यावेळेला कोणती तशी हातामध्ये सत्ता होती नव्हती, पण एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये सहारा दिला होता. आता मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की या निवडणुकीमध्ये जे देशभर काश्मीरी पंडित स्वतःची घरदारं सोडून गेलेले आहेत ते सगळेजण आपापल्या घरी परततील आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करतील. आणि त्याचबरोबरीने आणखीन अपेक्षा आहे की काश्मीरची निवडणूक जर का घेणार असाल ती घ्यावीच लागेल, घ्यायलाच पाहिजे. तर एकदा पाकव्याप्त काश्मीर पण आपल्यात घ्या, म्हणजे अख्ख्या काश्मीरची एकदाच निवडणूक. मी शिवसेनेची भूमिका मांडलेली आहे आणि त्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांनी महामहिम राष्ट्रपतीजींची पण भेट घेतलेली आहे. आमची मागणी आम्ही केलेली आहे, ती मागणी अशी की सर्व समाजाला ज्यांना आवश्यकता असेल त्यांना आरक्षण द्या, पण ज्यांना दिलेलं आहे त्यांच्या हक्काचं काही न काढता हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपण इकडे जरूर काय जे ठराव करायचा करा, कारण त्याही वेळेला शिवसेनेने पाठिंबा दिलेलाच होता. आमचं आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे, पण आरक्षण देताना दुसऱ्या कोणाचंही आरक्षण कमी न करता हे आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे. ज्यांच्यापासून भीती आहे त्यांच्याबद्दल असे ते आरोप करतायत आणि अशा एसआयट्या त्यांच्या पण आम्हाला बऱ्याच काढता येतील. तर त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात न जावं, कारण जर केलं तर मग आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबियांच्या सुद्धा एसआयट्या आम्हाला लावून घ्याव्या लागतील. हो, आता उपमुख्यमंत्री तुमच्या विदर्भाचे आहेत, त्यांना विचारा हा प्रश्न. आम्ही तर आलेलो आहोत आणि जे विदर्भाच्या हिताचं असेल ते करायला आम्ही नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे विदर्भाचे काय अख्ख्या महाराष्ट्राचे जे जनहिताचे प्रश्न आहेत, जनहिताचे विषय आहेत, त्याला पाठिंबा द्यायला शिवसेना कधी कचरणार नाही. शिवसेना त्यांच्यासोबत राहील. नाही, माझं तर म्हणणं असं आहे की आता ही थोतांड खूप झाली. अजूनही अवकाळीबद्दल पंचनामे होत आहेत की नाही काहीच कल्पना नाही. गारपिटीचे पंचनामे झाले असतील नाही कल्पना नाही, कारण आम्ही दरवेळेला शेतकऱ्यांकडे जातो. यावेळेला मी गेलो नाही शेतकऱ्यांच्या बांधावर. कारण काय होतं की मलाच असं वाटतं की आपण जातो, शेतकरी मोठ्या विश्वासाने माझ्याशी बोलतात आणि मी त्यांना सांगतो. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा इकडेच जे अधिवेशन झालं होतं, ह्याच अधिवेशनात मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली होती आणि ती अंमलात आणली होती. तशीच जर का त्यांना हे पंचनाम्याचं वगैरे थोतांड आता करता येत नसेल तर शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमुक्ती करा, ही शिवसेनेची आग्रही मागणी. ठीक आहे, हा प्रश्न मला नवीन आहे. माझं तर म्हणणं असं आहे की तुम्हीच शेतकऱ्यांच्या बांधावर जा आणि शेतकऱ्यांना विचारा की उद्धव ठाकरे
मागच्या काळामध्ये जी कर्जमुक्ती झाली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? वेळोवेळी मग निसर्ग चक्रीवादळ आलं होतं, तेवते आलं होतं, आणखीन काही आलं असेल, अवकाळी पाऊस पडला असेल, ती मदत तुम्हाला मिळाली होती की नव्हती? तुम्ही विचारा, मी नाही विचारलं. हो, नक्की आहे. त्यांच्या मित्राच्या विकासाच्या आड येणारा मोर्चा आहे. आम्ही धारावीकरांचा विकास मागतो आहोत, त्यांच्या मित्राचा विकास नाही. आणि संपूर्ण मुंबई हे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे अदानीच्या घशात किंवा खिशात घालायची असेल तर ती शिवसेना घालू देणार नाही. जर त्याच्यामध्ये त्यांना मी त्या मोर्चामध्ये मी भाषण करणारच आहे. केवळ मुद्दा धारावीपुरता राहिलेला नाही आहे. धारावीकरांचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण त्याचबरोबरीने TDRची सक्ती ही जी काही केली जाते, ही TDR सक्ती तुम्हाला करता येणार नाही. आणि TDR बँक बनवायची असेल तर त्या बँकेची मालकी सरकारकडे असायला पाहिजे, अदानीकडे नाही. हा एक धारावीचा बद्दल विषय झाला. त्याचबरोबरीने उपनगरामध्ये वीज बिलाचा जो एक प्रश्न आहे त्याहीबद्दल आम्ही आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे, मोर्चा काढतो. वीज दर म्हणजे प्रचंड बिलं येतात. काल तर मला कोणीतरी भेटलं, त्यांनी सांगितलं की 2 बिलं अशी आली आणि मी तक्रार केल्यानंतर 3रं बिल त्यांनी 0 रकमेचं पाठवलं. तर नाही, ते पहिलं आलं होतं ते आम्ही आता त्याच्यामध्ये सामावून घेतलं. आमच्या काळामध्ये निविदा काढण्यात आलेली नव्हती, हे जगजाहीर आहे. त्याच्यामुळे ते जे काही बोलत आहेत हे त्यांचं त्यांना तरी कळतंय का? कारण रेल्वे लँड ही आम्ही असताना मी स्वतः पियुष गोयलशी बोललो होतो, ती मिळालेली नव्हती. आम्ही त्यावेळेला निविदा काढलेली नव्हती. निविदा काढण्यासाठी आम्ही सहकार्य त्यांना केलं असतं कदाचित, पण त्याच्यात ही जी काही एका व्यक्तीची मालमत्ता मुंबई त्यांची करतायत, ही मुंबई आम्ही कोणाला त्यांना आंदण देता येणार नाही.